मात्र दिली जाणार आहे। साऊल अण्णा आवर्जून आम्ही उल्लेख करतोय, नवी मुंबई मधलं असं कोणतेही ग्राउंड नसेल ज्या ग्राउंड वरती साऊल अण्णांनी क्रिकेट खेळलं नसेल। प्रत्येक ग्राउंड वरती साऊल अण्णा जाऊन क्रिकेट खेळत असतात आणि बघा त्यांच्या माध्यमातून खरं तर योगा क्लॉथिंग यांच्या वतीने या ब्रँडेड टी शर्ट दिल्या जाणार आहेत। फिरोजी सिद्दीकी दादा आपण सुद्धा यायचंय। नईम भाई 40+ क्रिकेट म्हटलं की वन सोल्युशन ही टीम आवर्जून आपल्याला पाहायला मिळते आणि वन सोल्युशन ही एक टीम नाही तर फॅमिली आहे आणि बघा सर्व प्लेयर्सला घेऊन खेळत असतात। अनेकांना खरं तर प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट हे खरं तर खेळण्याची संधी दिली जाते वन सोल्युशन टीम मध्ये। धन्यवाद साऊल अण्णा आणि वन सोल्युशन टीम साठी पुढील सर्वच टुर्नामेंटला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून भरपूर साऱ्या शुभेच्छा। जाऊया पुन्हा एकदा चेतनजी गावण सरांकडे। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। रवी आणि मुन्ना ही जोडी पाहायला मिळतोय। खोपली टीम साठी खऱ्या अर्थाने टॉस गमावला, वाट्याला बॅटिंग आली आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय पडवेल या टीमचा। पहिलाच बॉल अप्परकटचा फटका पाठीमागे चालला आणि चांगली फिल्डिंग आऊटच्या माध्यमातून पाहायला मिळते, जिथे एकवटली गेली पहिली सिंगल धाव येत असं पाहायला मिळतो। रवी आणि मुन्ना ही जोडी घातक नेहमीच राहिली आणि चांगला खेळ कित्येक वर्ष या टीम साठी करत आले। खोपोली टीम साठी एक चांगला संघ बांधला गेला। चांगला बॉल, चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असं पाहायला मिळतोय। बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, काहीतरी नवीन करायचंय रामला आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय। अप्रतिम गोलंदाजी आणि इथून देखील कौतुक करावं लागेल। याच धाडणीचे बॉल फेकावे लागते। ओ हो हो, काय बॉल हाताळला, पडल्यानंतर योग्य टप्पा आणि इथे मात्र अचूक टप्पा पाहायला मिळतोय आणि बॅटरला मुद्दाला शांत ठेवलं गेलंय। चांगल्या धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये। दोन संघ ताकदवान आहेत, एकाच जिल्ह्याला प्रेझेंट करतात। एका बाजूला पनवेलचा संघ तर त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय खोपोली तालुका आणि व्हाईट बॉलचा इशारा बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, भरपूरच बाहेर बॉल निघून गेला आणि त्याच कारणास्तव पंचाने दंड केला आणि इथे मात्र अवांतरच्या स्वरूपात सिंगल येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल होईल। धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर। क्वालिटी क्रिकेट तमाम क्रीडा रसिक या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना ओ कव्हर मध्ये फटका, कव्हर थ्रू द बॉल आणि बॉल निघालाय सुसाट 4 धावांसाठी। कडक 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 चौकार आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मुन्नाला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाहीये हेच मुन्ना सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला फटका त्याच्या बॅट मध्ये पाहायला येतोय आणि त्याच्याच विरोधात गोलंदाजी करत असताना राम देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय। मात्र मोठे फटके खेळण्याचा हाच प्रयत्न आहे आणि पावसाच्या देखील सरी आता पडताना सुरुवात झाली आहे आणि ज्या रबर बॉल चालला जातो मान्सून क्रिकेट म्हटलं की पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की पाऊस आला नाही तर त्या स्पर्धेला मजा नाही असं कित्येक प्रेक्षक राजा म्हणतोय आणि पावसात खेळण्याची मजा काही वेगळीच असते। आज आपण पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट पाहिलं, त्यानंतर रबर बॉल क्रिकेट आणि चांगलं आज क्रिकेटला ग्लोबल मिळालं, प्राप्ती मिळाली। आज लाईव्ह आली, मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात आणि याच मैदानावर आपण रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा पाहिली ज्याची राशी होती तब्बल 5 लाख रुपये। कमालीचं आयोजन याच मैदानावर आपण पाहिलं होतं। म्हणूनच तर म्हटलं जातं ना, इतिहास घडला जातो या मैदानावर। ऐतिहासिक मैदान आहे आणि इथे मात्र
2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावसंख्या. षट क्रमांक 2 साठी गोलंदाजीमध्ये केले जाते परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी प्राचार्य करण्यात आलं हेमंत या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणारा पनवेलचा संघ आपण पाहतोय आज तालुका हाफ गट आपण पाहतोय ज्यात 40+ खेळाडूंचा समावेश आहे. हा बॉल देखील वेगाने टाकला हेमंत. डॉट बॉलची सुरुवात चांगली बॉलिंग आपण पाहतोय. रवी जो थोडासा चाचपडत खेळताना पाहायला मिळतो ज्याची अजूनही आखवडी ओपन केलं आहे. टीमसाठी जर चांगला खेळ करायचा असेल तर इथून चांगली बॅटिंग करणं खूप गरजेचं असेल. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. कमालीची गोलंदाजी वैदकता आहे. अचूक टप्पा देखील टप्प्यावरच गोलंदाजी केली जाते. चांगल्या धाडणीची गोलंदाजी होतं. ओहो परत एकदा तिसरा बॉल निर्धाव आलाय आणि आजच्या दिवसातली दुसरा खेळाडू ठरतोय जो 3 बॉल डॉट केले असताना रवीला पाहतोय. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एकूण 4 बॉल डॉट आले तर त्यामध्ये प्रेशर क्रिएट झालाय खरं तर बॅटिंग करत असताना रविवर. मात्र हा दबाव झुगारावा लागेल. चांगले फटके खेळावे लागतील. त्याच्याकडे क्षमता आहे. कित्येक वेळेला त्याने देखील टीमसाठी चांगला खेळ केलाय आणि इथे मात्र लेग बाईकचा इशारा येतो. सिंगल मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. बिनबाद 9. शांत खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला. अजुद्यापी या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मग 2 बॉलमध्ये मोठे फटके येणे गरजेचे ठरतील खोपोली टीमसाठी. इथे देखील नेटकटचा फटका खेचलाय. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि इथे मात्र फेकी कमालीची पाळ मिळाली आणि तोपर्यंत 2 धाबा सहज कंप्लीट केल्या जातात. चांगलं माइंडसेट आहे. धाबा कशाही येऊ दो धाबा येणं आता मात्र गरजेचं आहे बॅटिंग करत असताना खोपोली टीम साठी. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पडल्यानंतर खाली राहिला. आपटी बार बॉल ज्याला म्हटलं जातं आणि इथे मात्र षटकाची होते समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या लागली गेली. बिनबाद 11. नवीन गोलंदाज हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 साठी रमेश पवार. या टोपण नावाने खऱ्या अर्थानं ओळखला जाणारा खेळाडू. कित्येक वर्ष वाकडी गावची सेवा केली आणि क्रिकेटमध्ये नेहमीच हे नाव देखील चर्चेत राहिलं. मात्र इकडे देखील पहिल्याच बॉलवर थाटा ठोकलाय. रवीच्या बॅटमधून आहे तो लेट पण थेट सिक्सर आणि या 6ने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. कटरचा वापर केला जातो. बॉल थोडस वळवण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न मात्र चांगल्या टप्प्यात कार्यक्रम केलाय. परत एकदा वॉट अ स्ट्रोक. बॉलला पाठवलं लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी 1 मोर सिक्सर आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली झटपट पटापट 23 23 आकड्यावर.
जो रवी मागील काही डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं होतं ते आता मात्र दबाव झुगारत असताना चांगली बॅटिंग करतोय. आता मात्र रंगात नाही तर ढंगात आला आणि बॅक टू बॅक 2 सिक्सर त्याच्या बॅट मध्ये येत असताना पाहायला मिळालं. चांगला लढतोय टीम साठी. हो परत एकदा शॉ अप ट्रॅकर बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल ब्युटिफुल वंडरफुल कमालीची बॅटिंग. 3 बॉल 3 षटकार. इथे मात्र थोडासा मार बसला गेला रमेश पवारला आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना हवा काढली गेली आहे. गोलंदाजीची पिसं काढली गेलीत. षटक क्रमांक 3 मध्ये थोडासा रवी डेंजरस ठरत असताना पाहायला मिळतोय. का बॅटिंग करत व्हॉट ऑफ बॅटिंग अफलातून खेळ त्याच्या बॅटमधून सादर करत असताना तमाम क्रीडा रसिकांचं या पट्ट्याने आता मात्र मन जिंकलं. सुरुवात थोडीशी खराब केली होती मात्र थोडा टाइम कधी कधी आयुष्यात तुमचा वेळ देखील वाईट येते मात्र त्या वेळेला तुम्हाला संयम दाखवावा लागतो आणि इथे संयम दाखवला. हो इकडे देखील धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. यस दुसरी धाव देखील एकवटली गेली आणि या 2 समीकरण जाऊन पोहोचले. 31 धावा. कमबॅक करावा लागेल रमेश पवारला. त्याच्यामध्ये देखील खासियत आहे बॉल विविध फेकण्याची मात्र आज थोडासा मार बसला गेला. पहिले 2 षटक निर्णायक राहिले होते पडवेल टीम साठी आणि त्यानंतर मग टॉप गिअर मध्ये बॅटिंग करत असताना रवी. हो परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल निर्धा बॉलची फेकी होत असताना पाहायला मिळतं. डॉट गेन पर कोई नंबर नाही लिखा होता है आणि इथे मात्र डॉट बॉल येत असताना चांगल्या टप्प्यावर आता मात्र गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतं. सूर गवसलाय. हो परत एकदा शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल आणि बॉल पाठवलाय सोदारी गावामध्ये 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली 37 धावा. आज दिवसभरामध्ये पाहायला गेलं तर या षटकामध्ये थोडासा रमेश पवारला मार बसला. जिथे धावा खर्च केल्यात या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या गेल्यात. थोडस मागणं षटक म्हणायला हरकत नाहीये. नवीन गोलंदाज संजय वास्कर. ओहो पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. कानबा स्पोर्ट कुंडवाल टीम साठी देखील अनेक वर्ष या खेळाडूंनी सेवा केली आणि इथून मात्र आज 40+ क्रिकेट गाजवत असताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल कब्बालीचा पाहायला मिळतोय. अगदी बॉल पडल्यानंतर लेग बाईटचा इशारा पंचांचा आला. चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल ऑन साइडला वळवलाय. लेग कडे प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट. चांगली बॉलिंग या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्लॉग वरचं षटक शेवटचं षटक भैरवीचं षटक फेकत असताना संजय वास्कर चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. कव्हरला उडवला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून वेगाने आलेत. एकच मिळणार एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. कॅप्टननी सांगलंय की इकडे आता मात्र कमबॅक करायचं आणि संजय वास्कर मध्ये ती खासियत आहे. कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कानबा स्पोर्ट कुंडवाल टीमला कित्येक वेळा जिंकू दिल्यात. म्हणूनच तर या टीम मध्ये आता जागा बने. ओ काय बॉल फेकला गेला. प्रचंड वेगाने टाकला होता. विकेट किपर कडून चुकी झाली आहे. मिस्टेक आणि बाईच्या स्वरूपात सिंगल येत असा बॉल मिळतोय. कब्बालीचा आतापर्यंत षटक हाताला गेलाय संजय वास्कर. ये नाम नहीं ये ब्रँड है कानबा स्पोर्ट कुंडवाल टीम का. इथे देखील आतली कट लेमन कट रुबी कट चायनीज कट आणि इथून मात्र एकच धाव येत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल संजय वास्करचं. तितकंच कमी आहे. ज्या धावांचा पाऊस पाडला होता रवी या बॅटरने मात्र त्याच धावांना आता कुठेतरी अंकुश लावत असताना पाहायला मिळतोय संजय वास्कर. पण टीम साठी तालुका नेहारी क्रिकेट आज मात्र गाजवतोय या उरण नगरीमध्ये. हा बॉल देखील चांगला आहे.
गल्लीमध्ये प्रोटेक्शन पाहाल मिळतो जिथून एकच धाव येईल आणि या एचच्या मदतीने चार षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जमवली गेली आहे. 43 जमवल्यात. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाण्याची मागणी केली जाते खऱ्या अर्थानं खोपोली टीमचा आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं 40+ पनवेल टीम कडून गोलंदाजी करत असताना दुसरा गोलंदाज ठरतोय ज्याने 2 मिनिटांमध्ये षटक फेकलं गेलं. संजय वासकर. जर गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होणं हरकत नाही मित्रांनो. आणि आवाजामध्ये करूया परिवर्तन. यानंतरचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल सांगपाडा नवी मुंबईचा आवाज, सुनील लांबोड सरांचा आवाज. तोपर्यंत मी थांबतोय. कुठे जाऊ नका. पात्र ऐकत राहा. आपल्या मानाची स्पर्धा स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026 चा थरार. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. खरं तर चेतनजी गावंड सरांना आपण ऐकत होतो. चला बॅट्समन कुठे लपलत. बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं. 44 धावांचं लक्ष्य. अगं आता या 44 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार. आपण पाहतोय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक 2026. काय दमदार आयोजन आहे या स्पर्धेचं. आज खरं तर 4था दिवस आहे या स्पर्धेचा आणि आवर्जून आम्ही उल्लेख करतोय ज्या पद्धतीने बघा महेश दादा, रोनित दादा, प्रणित दादा, प्रतीश दादा असतील या सर्वांनी मात्र प्रचंड मेहनत या आयोजनामध्ये घेतलेली आहे. अमोल दादांना विसरून कसं चालेल. त्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत इकडे घेतलेली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये बघा जे आमचे बॉल बॉय आहेत ते खरं तर एक चांगले रील मास्टर्स होतात. फनी रील बनवण्यामध्ये ते ओळखले जातात. हर्षित कडू -03 ही त्यांची इंस्टाग्राम ID आहे. आवर्जून त्यांना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो आणि आवर्जून त्यांच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करा जेणेकरून हर्षित कडू यांच्या फनी व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं या बघायला मिळतील. सोनारे गावचा रील मास्टर म्हणून हर्षित कडे पाहिलं जातं.
ही त्यांची ओळख आहे. खूप चांगले रील ते बनवतात. जाऊया आता दुसऱ्या डावामध्ये. 44 धावांचा इकडे पाठलाग करायचा. रमेश पवार आणि त्यांच्या सोबतीनं नयन पांचाळ आपल्याला पाहायला मिळतात. या 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं बॅट फिरवली होती, परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकले नाहीयेत आणि या मोमेंटला डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सुनील आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट बॉल आला. सुनील आता पुन्हा एकदा तयार झालेत. याही वेळेला बॉक्स मध्ये गोलंदाजी करण्याचा त्यांचा इरादा सक्सेस होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण झाली आहे. बॅकअपला खेळाडू आलेत. 2च धावा मिळणार आहेत. 2 धाव्यांवरती खरं तर इथून मात्र संयम दाखवावा लागतो. फलंदाज रमेश यांना पुन्हा एकदा सुनील तयार झालेत. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आज 40+ प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये इम्प्रेस करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं. या वेळेला देखील फटका तर जबरदस्त आहे. रन्स किती मिळणार? बॉल जाईल फिल्डरला छेदून भेदून, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, चौकार. काय फटका होता, खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुस्तकी फटका, कॉपी बुक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. आणि या बॉलवरती 4 धावा मिळतात रमेश पवार यांना. याच तर फटक्यांसाठी रमेश पवार ओळखले जातात आणि ते फटके आता येऊ लागलेत त्यांच्या बॅटमधनं. आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा ते उचलतात. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस, फाईन लेगला फटका खेळला आणि हाई बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार. रमेश पवार सेट ऑन फायर आणि पवारची तलवार आता इकडे बोलू लागली आहे. 4 बॉल झालेत. धावफलकावरती धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 10 धावा. पुन्हा एकदा सुनील निघालेत. यावेळीला देखील स्ट्रोक चांगला आहे. आय थिंक तिसरा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 चौकार खेळत असताना रमेश पवार आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये सचिन नाईक यांच्या बॅटमधून 3 बॉल मध्ये 3 चौकार आपण जरूर पाहिलंय आणि या मॅच मध्ये रमेश पवारच्या बॅटमधनं 3 मध्ये 3 चौकार आलेत. का बॅटिंग करतायत, कुठेतरी पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आले की काय, असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं रमेश पवारकडे पाहिल्यानंतर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती. या 2 धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय.
ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार कॅप्टन खरं तर सांगतायत आणि आता गोलंदाज आला ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर मुंडे सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये पाहूया मयूर मुंडे यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. मयूर मुंडे तयार होत आहेत. यावेळीचा बॉल आर फुलटॉस होता. धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. डेंजर एंडला बॅटर धावत होते आणि इथे बघा एक चुकी रन्स आपल्याला पाहायला मिळतीये. फिल्डरच्या डोळ्यासमोरून खरं तर एक धाव धावून काढली गेली आणि या धावेची गरज होती कारण मैदानाच्या आतमध्ये रमेश पवार ज्यांच्या बॅटमधनं 3 मध्ये 3 चौकार आले त्यांना स्ट्राईक हवी होती आणि आता तेच स्ट्रायकिंग इन वरती आलेले आहेत. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा मयूर मुंडे शॉर्ट बॉल त्यावरती रमेश पवार तुटून पडलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काट बॅटिंग केली जाते. लास्ट फटकेबाजी रमेश पवार जो गेंद से करते अलगार उनका खाली नहीं जाता बार. नाम है रमेश पवार. सुपर बॅटिंग लाजवाब फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा इथून मात्र त्यांच्या माध्यमातून उचलला जातोय. शॉर्ट बॉल अशी गोलंदाजी तुम्ही रमेश पवारला करू शकणार नाही. रमेश पवार झोपेतून आले त्यांना सांगितलं शॉर्ट बॉल वरती तुम्हाला षटकार मारायचा आहे तरी सुद्धा ते मारू शकतात. ही ताकद आहे त्यांच्या बॅटिंग मधली. ओ माय गॉड उलटा मारण्याचा प्रयत्न झालाय. अधोगरज मन बनवलं होतं. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. डेंजर एंडला बॅटर धावताय. डायरेक्ट हिट पंचाचं बोट आकाशाकडं. विकेट आली आहे आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत आहेत. रमेश पवार बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर आता हेमंत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. या बरोबरच इथे पहा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात लक्षिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. 100 धावा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. रन झालेत 25 धावा. अर्धा टप्पा हा गाठला. अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल याही बॉलला पाठवलाय. बैठक सभागृहामध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 6. षटकार. आल्या बरोबरच वीरेंद्र सहवाग स्टाईल मध्ये पहिलाच बॉल फेस करत असताना हेमंतच्या बॅटमधनं षटकार आला. चला वन सोल्युशन नवी मुंबई टीम कॅप्टन. चला आणखीन एक आता फिल्डिंग करणाऱ्या टीमचे 12वे खेळाडू सुद्धा फिल्डिंग साठी उतरलेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केलंय.
तिकडे थर्ड मॅनला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. नजर आटी आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने आता धावा झाल्यात 32 धावा. अजूनही 13 मध्ये 12 करायच्या आहेत. ओ यावेळेला देखील लाईन चांगली आहे. टप्पा जबरदस्त होता आणि इकडे डॉट बॉल आला. टन टना टन 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 टारा. 12 गेंदे चाहिए. 12 बॉल मध्ये आता 12 धाव्यांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण आहे. नेक्स्ट ओव्हर मध्ये जर का गोलंदाजाने थोडीशी मी तर म्हणेल मेहनत घेतली ना तर या विकेट वरती याही धावा डिफेंड होऊ शकतात. कारण कळंबोली या संघाने करून दाखवलं. 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज असताना त्या धावा डिफेंड केल्या होत्या. शेवटच्या बॉल पर्यंत सामना गेला होता. 1 मध्ये 1 ची गरज असताना तिकडे संतोष मदनेने डॉट बॉल हाताळला होता. याही वेळेला बॉल हवेत आहे. विकेट किपर बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. एक धाव कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. 2च धाव्यांवरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये धावा करायच्या 10. 11 चेंडू 10 धावा. डॉट बॉल. विकेट इकडे घ्याव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. याही मुवमेंटला स्ट्रोक तर चांगला आहे. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल वरती आता इकडे समाधान मानावं लागते. आता 9 करायचे आहेत येणाऱ्या 10 बॉल मध्ये. सलामीला आलेले खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती स्थिर आहेत. नयन पांचा त्यांना मात्र मोठे फटके इकडे मारता आले नाहीयेत. याही मुवमेंटला लाईन मिस केली आणि धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातोय. हार्ड लक नयन पांचा. कारण मोठे फटके मारण्याचा इरादा त्यांचा जरूर आहे परंतु त्यांना यश मिळत नाहीये. कधी कधी खेळाडूंचा बॅड पॅच जरूर असतो. यावेळेला देखील समोरच्या दिशेला फटका सजवला. तिकडे फिल्डर नाही आहेत. गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंतच्या बॅटमध्ये आणखी एक चांगला फटका आला आणि इकडे 4 धावा मिळत आहेत. 40 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी फक्त एका चौकाराची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळेला देखील फटका जबरदस्त आहे. फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले. पकडला जातो झेल आणि हेमंत आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फक्त 4 धाव्यांची गरज आहे. आता या 4 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस हा बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये आता विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा.
3 धावा 6 चेंडू. पुन्हा एकदा बोला तयार. शॉर्ट बॉल ऑफ साईडला. खर तर जबरदस्त फटका आहे, परंतु पंच सांगतात इट्स अ नो बॉल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. इकडे तुम्हाला धावा वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून फिल्डिंग करणाऱ्या टीमला दूर जावं लागेल. याही वेळेला जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इकडे डॉट बॉल आलाय. 5 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. विनिंग स्ट्रोक आलाय आणि हा सामना इथून मात्र जिंकलाय. अर्थातच जर का आपण पाहिलं तर खोपोली 40+ या संघाने या मॅच मध्ये पराभूत झालेले आहेत आणि मेडिटेक पनवेल या संघ